की इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं येणारी निवडणूक आमच्या मार्फत राहुल आवाडे हे लढतील। ते कुठनं राहणार, महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाकडनं असणार का आणखी कुठनं असणार याचा आज काही नेहमी कोणाकडे उमेदवारी मागायला जाणार नाही। पाठिंबा दिला होता 5 वर्ष, त्यांनी जर म्हटले राहुल आवाडे आमचे उमेदवार तर आम्ही ते स्वीकारणार। त्यांनी जर कोण काय त्याबद्दल स्पष्टता केली नाही, जाहीर केलं नाही तर तारारडे पक्षाचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ लढवणार आहेत आणि जिंकणार आहेत। आणि आणखी 3 ते 4 ठिकाणी विधानसभेला उमेदवार उभा करणार आहे आणि ते जिंकून येतील अशाच ठिकाणी उभा करणार। कार्यकर्त्यांचा संभ्रम आहे। राहुल खूपच जोरात काम करायला लागलेत, ग्रामीणमध्ये, शहरात, घराघरात त्यांचं काम पोचवायला लागलेत। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। नमस्कार। आज 15 ऑगस्ट देशाच्या 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत होतो। त्या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ताराराणीच्या प्रांगणामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं की इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं येणारी निवडणूक आमच्या मार्फत राहुल आवाडे हे लढतील। ते कुठल्या पक्षातनं याची चर्चा आज करण्यापेक्षा राहुल आवाडे हे उद्या उमेदवार असणार आहेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचं, हे मी जाहीर केलं। मी स्वतः मागच्या निवडणुकीत स्वतंत्र म्हणून निवडून येऊन भाजपला पाठिंबा दिला होता। तो 5 वर्ष मी अतिशय प्रामाणिकपणानं त्यांच्याबरोबर राहिलो। आता पुढचा निर्णय आता त्यांनी काय घेणार आहेत त्यांचा विषय आहे। मी वरिष्ठांनाही सगळ्यांना सांगितलं होतं की मी या विधानसभेची निवडणुकीत राहुल यांना उभं करणार आहे, मी राहणार नाही याची कल्पना सगळ्यांना दिली होती। त्यामुळं आज मी त्याला वेळ व्हायला नको। कार्यकर्त्यांचा संभ्रम आहे। राहुल खूपच जोरात काम करायला लागलेत, ग्रामीणमध्ये, शहरात, घराघरात त्यांचं काम पोचवायला लागलेत। त्यासाठी लोकांच्या मध्ये कन्फ्युजन नको, कार्यकर्त्यांच्या मध्ये द्विभावना नको, म्हणून मी स्पष्टपणानं आज जाहीर केलं उद्याच्या विधानसभेचे उमेदवार राहुल आवाडे आहेत। ते कुठनं राहणार, महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाकडनं असणार का आणखी कुठनं असणार याचा आज काही नेहमी कोणाकडे उमेदवारी मागायला जाणार नाही। पाठिंबा दिला होता 5 वर्ष, त्यांनी जर म्हटले राहुल आवाडे आमचे उमेदवार तर आम्ही ते स्वीकारणार। त्यांनी जर कोण काय त्याबद्दल स्पष्टता केली नाही, जाहीर केलं नाही तर तारारडे पक्षाचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ लढवणार आहेत आणि जिंकणार आहेत। माझ्या रिकाम्या राहण्याच्या मागे तो हेतू आहेच, मी काय झाकून ठेवत नाही। मी आणखी 3 ते 4 ठिकाणी विधानसभेला उमेदवार उभा करणार आहे आणि ते जिंकून येतील अशाच ठिकाणी उभा करणार। ताराराणीचे 3 ते 4 आमदार विधानसभा ताराराणीच्याच सिंबॉलवर उभं राहतील। पण भाजपचं जर तिकीट मिळालं राहुल साहेबांना तर तुम्ही अन्य ठिकाणी उमेदवार उभा करणार काय? तो त्यावेळेचा विषय तयार होईल, वरिष्ठांची चर्चा करून त्याच्या संबंधीचा निर्णय घेईन। पण आज ह्या क्षणाला मी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करायचे या पद्धतीनं माझं काम चालू आहे। त्या दृष्टीने माझी यंत्रणा काम करते आहे। आम्ही त्या पद्धतीनं आज गिअरअप करायला आलो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।